Hi. Hi. Hello everyone. Hello everyone. Welcome back to Sonali and Princess channel. Back to Sonali. So hello everyone. Welcome back to Sonali and Princess channel. तर आता आम्ही चाललेलो आहोत न्यू इयरच्या ट्रिपसाठी है ना. सो आमची जर्नी बघायला एक्साइटेड आहात का? तर आता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत नागपूर आणि पुढे सगळं दर्शन जे तुम्ही. तर आता आपण पहिला ट्रॅव्हल करणार आहोत कर्जत ते नागपूर. सो आता इथून आपण आता निघलेलो आहोत. 1:15 झालेला आहे आणि अजून जेवण वगैरे तर काही केलेलं नाही. मध्ये थोडंफार अंतर हे केल्यानंतर मग आपण जेवण वगैरे करू. पण आपल्याला किती वेळ लागणार आहे आणि आपली ट्रॅव्हलिंग कशी होणार आहे सो ते बघण्यासाठी ब्लॉग अजिबात स्किप नका करू. सो चला आता आम्ही कर्जत पासून ट्रॅव्हल सुरू केलं होतं आणि आता आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हल करून मुरबाडच्या पुढे आलेलो आहोत आणि आता जेवणासाठी थांबलेलो आहोत. आणि दोन्ही गाड्या मागे पुढे असल्यामुळे प्रॉपर असं सगळेजण एका व्हिडिओमध्ये नाही येते, त्याच्यामुळे आता इथे जेवायला थांबलोय. जेवण आणलंय घरून बसून, पण जेवायला बसायलाच आणायला विसरलो. तर इकडे बघा आपली पनवेलची फॅमिली आलेली आहे. भाऊजी हाय करा. ए तू इकडे बसली, माझी आठवण नाही आली का तुला? झोप झाली माझी आठवण नाही आली. इकडे आमच्या मोठ्या मॅडम आहेत. नाही मी अंदर बोललो अर्धा वाटा पुढे म्हणजे पोटा बोलला मला बघा. आता आम्ही असं घरी येऊन चिकन बनवून आणलं होतं आणि भाकरी आणल्या होत्या आणि आता आम्ही जेवायला बसलो. असं जेवणाचा एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता. कळेचे बघा. अरे आपली ती भाजी कुठे? स्टार्ट. असं का सगळं असं करा. असं आहे ना त्या कर ना असं बिचाराची किल्ली उडवतात. तो ईशान गप बसला. ईशानला माहितीये, मला पण बोलतात ईशानला माहितीये. ईशान इथे हे बघ असं करा. असं करा फक्त असं करा. फोटो काढू ना असा सेल्फी. गाडी लाव ना. आता आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे प्रॉपर. आम्ही असं आता इथे प्रदूषण पण केलेलं आहे थोडंसं. तर आता आम्ही थोडीशी पपई वगैरे खाऊ आणि मग आता आपल्याला इथून समृद्धी महामार्ग लागणार आहे. सो आता आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हल करणार आहोत आणि मग आम्ही जेव्हा असं वाटेल आम्हाला नाश्ता करायसाठी किंवा थकलंय असं वाटेल तेव्हा आवाज आतून असा आवाज येईल ना पोटात ना की आता जरा पाहिजे काहीतरी तेव्हा आम्ही थांबणार आणि मग रात्री स्टे जिथे आम्ही ट्रॅव्हल स्टॉप करू तिथे आम्ही स्टे करणार. तर आता मस्त आम्ही इथे फोटो सुद्धा काढले आणि असं ऊन आलंय डोळ्यावर. आता आम्ही इथून निघतोय. सो चला. सो आता हे बघा समोरून आपल्याला समृद्धी महामार्ग चालू होतं आणि इथून आपण आता ट्रॅव्हल करणार आहोत. शहापूर आहे ना? राईट आहे बाळा. हे बघ नागपूर राईट आहे. हा नागपूर राईट आहे. किती आहे ईशान? सर्कल मारून काय इथे दिलं असेल ना 8 तास 37 मिनिट 695 किलोमीटर. 695. 700. 700च पकडा मग. ठीक आहे. नागपूर स्ट्रेट आहे. तिच्या नागपूरला संपतो समृद्धी. नागपूरलाच संपतो. हा कोण आहे हा? खाऊ खायला मिळेल म्हणून त्यांच्याकडे जाऊन बसली आणि मला तिथून हाय करते आहे. आणि इथे आम्हाला 4 ते 5 टनल लागले आणि टनलसुद्धा त्यांनी इतके छान बनवलेले आहेत की प्रत्येक 500 मीटरवर त्यांनी एक्झिट दिलेला आहे, जेणेकरून जर काही गाडीला एमर्जन्सीज लागली किंवा आपल्याला अचानक बाहेर पडायचं आहे त्यासाठी त्यांनी एक्झिटसुद्धा दिलेले आहेत. आणि इतकं सुंदर वाटत होतं टनलमधून प्रवास करताना.
खूप सुंदर एक्सपिरियन्स होता ह्या टनलचा, कारण की खूप छान बनवलेले आहेत त्यांनी. सिनियर मध्ये आपण आता आम्ही कुठे पोहोचलो? सिन्नर मध्ये ना, सिन्नर मध्ये पोहोचलेलो आहोत आणि जवळपास आम्ही आता शिर्डीत पोहोचलेलो आहोत. पण आपण शिर्डीत थांबणार आहोत का? आहे ग्रीनरी गाडी चालवतो का? थांबलेलो थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी आणि इथून परत आम्ही का माहीत नाही आता आम्हाला सगळे काय बोलतील तसं थांबणार आहोत की नाही. थांबलं तर शिर्डीत थांबणार आहोत, नाही तर डायरेक्टली छत्रपती संभाजीनगरला. आणि इकडे आमचा फोटो लावतो थांब. आता आम्ही आलेलो आहोत शिर्डीला आणि आता आम्ही इथे ह्या हॉटेलचं नाव पण नाही दिसत आहे. वृंदावन साई सच्चिदानंद हॉटेलला आम्ही थांबलेलो आहोत आणि इथून मंदिर फक्त 5 मिनिटावर आहे, म्हणून आम्ही जवळच हॉटेल बुक केलेलं आहे. आणि आता हॉटेलवर आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर आम्ही दर्शनाला जाऊ. सो ब्लॉग कंटिन्यू ठेवा. फोन मध्ये, मोबाईल मध्ये, टीव्ही मध्ये, जिकडे तुम्ही बघाल तिकडे चालू ठेवा. हाय बघ ना, बघ याच्यामध्ये माझं वॉच आहे. फेकून दिला मी तिकडे. आता जायचं काय झाला? अरे मी खरं आहे पाठीमागून पण बघते फोन आहे का नाही. अरे नाही, फोन दिला फेकून. अरे ती पर्स मध्ये बघ हाय. आता आम्ही रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. माहिती नाही गर्दी असेल की नाही, आता तिथे जाऊनच समजेल. आणि नाही भेटलं तर मुखदर्शन वगैरे करू आणि जेवण वगैरे करू. सो आता मी तर पहिल्यांदा आली आहे शिर्डीला. हे सगळेजण येऊन गेलेले आहेत, सगळे येऊन गेलेले आहेत. मी आणि फिल्लूस फक्त पहिल्यांदा आली. आपण नाही ईशान पण. हा ह्यांना आणि मी ह्यांना किती वेळा बोलत होती की मला तुम्ही एवढ्या वेळा गेलात, मला जायचं. मी आलेच नव्हते, पहिल्यांदाच आली आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे जायला, पण मला दर्शन आतमध्ये भेटते की नाही ते माहिती नाही आहे. सो ब्लॉग स्टे ट्यून. सो मी आता चालत चाललेलो आहोत सगळेजण, कारण आमचा रूम खूप जवळ आहे मंदिराचा. असं सगळेजण आम्ही चालत चाललो आणि आता वाजलेत रात्रीचे 8-8:30 झालेले आहेत. येत असेल दिसतात. किती झाले बायकांची? कुठे शोकेश मध्ये ठेवायला? भारी आहे. ए बिल्लू इकडे वा. किती बोलले? 700 बोलते. अरे बघा काय जास्त गर्दी आहे, पण आता आम्ही मुखदर्शनच करणार आहोत, कारण आतमध्ये जे मेन दर्शन आहे ते तर नाहीच मिळणार, पॉसिबलच नाही आहे. त्यासाठी सकाळीच यावं असं वाटतं. पण आता आम्ही फक्त मुखदर्शन घेतो इथून आणि छान असा फोटो वगैरे काढतो. आणि समोरच एंट्री गेट खूप छान आहे. मी पहिल्यांदाच आली आहे तरी पण म्हणजे खूप भारी वाटते इकडे आल्यानंतर. आणि इथे पण साईबाबांची जी मुख्य आकर्षक अशी मूर्ती आहे बघा, किती छान वाटते बघून. मस्त प्रसन्न वाटतं, असं रिअल असल्यासारखं वाटतंय. आणि खूप जास्त गर्दी आहे इकडे. आता आम्ही आलेलो आहोत साईबाबांच्या पालखीच्या इथे आणि खूप सुंदर आणि आकर्षक असं स्टॅच्यू बनवलेले आहेत बघा, तिथे आकर्षक वाटत आहेत, खूप सुंदर. आणि माझा हा खरंच शिर्डीला येण्याचा पहिलाच प्रवास. मला खूप छान वाटतंय. असं वाटतं की थोडं लवकर येऊन आतमधलं दर्शन भेटायला हवं होतं, कारण मी पहिल्यांदा आली आहे.
इतक्या वर्षात मी म्हणजे कधीच आलेली नव्हती आणि खूप सुंदर आणि एवढी गर्दी आहे ना इकडे. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक सीझनला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक महिन्यात तेवढीच गर्दी इकडे बघायला मिळते. कारण जेव्हा पण घरातले पण येतात तेव्हा पण ते पण सांगतात की खूप गर्दी होती दर्शनासाठी. तर खरंच आणि आतासुद्धा खूप प्रचंड गर्दी आणि बघण्यासारखं तर खूप छान आहे. सगळीकडे अशी लाईटिंग आणि खूप मस्त असं छान वाटतं लाईटिंग असल्यामुळे. सगळं शिर्डी असं एकदम असं दिवाळी असल्यासारखं आहे. एकदम छान वाटतंय. मार्केटसुद्धा खूप दर्शनच घेणार आहोत आणि मग आपण रात्रीचं जेवण वगैरे करून आजच आपण इथे शिर्डीत स्टे करणार आहोत. नंतर मी बोललं मी नाही मम्मी बोललं मी नाही म्हणजे आम्ही जेवायला आलो गेलोय फुटणार का ते हात लावला तर नाही डायरेक्ट तो कागद कसलं पण ते केवढं ट्रान्सपरंट आहे प्रॉपर जेली द्यायची बस घे पॅकेट किती तर फायनली आपण आता दर्शन घेऊन आणि जेवण वगैरे करून रूमवर आलेलो आहोत. ॲक्च्युली ट्रिपमध्ये ह्याचा प्लॅनच नव्हता की शिर्डीला जायचं आहे. सडनली आमचं असं झालं की चला आता आपण 8 वाजले तर आता इथेच स्टे करूया म्हणजे शिर्डी पण होऊन जाईल. तर अचानक प्लॅन झाला आणि मी पण कधीच आले नव्हते इकडे, त्याच्यामुळे मलासुद्धा छान वाटलं आणि मग आम्ही इकडेच आज स्टे करायचं ठरवलं. कारण की रात्री ट्रॅव्हलिंग करण्यापेक्षा आपण म्हटलं शिर्डी जवळ आहे आणि जायचं पण असं काय नव्हतंच, पण म्हटलं चला आता आलो आहे तर मग आता आम्ही इकडेच आज स्टे करतो आहे. सो गाईज तुम्हाला आजचा माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि शिर्डी विथ शिर्डी कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही आता ट्रिपचे बरेच ब्लॉग आता येत राहतील कंटिन्यू, तर बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.